नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गृहज्योती योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला असून आज बेळगावमध्ये या योजनेचा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी व हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुमार गंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्य सरकारने गृहज्योती योजनेअंतर्गत 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. कार्यक्रमाला सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, हुक्केरी हेस्कॉमचे संचालक पृथ्वी कत्ती, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, हेस्कॉमचे हुबळी येथील व्यवस्थापक सिद्धू हल्लोळी उपस्थित होते. रिंग रोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. यापूर्वी नोटिफिकेशन दिल्यानंतर आता 3D नोटिफिकेशन दिले आहे. पहिल्या नोटिफिकेशनमध्ये केवळ 16 गावांचा उल्लेख आहे. त्यामुळे 3 टप्प्यांमध्ये या रिंग रोडचे काम करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच यासाठी लढा लढण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. बेळगाव शहराच्या भोवती रिंग रोडसाठी प्रशासनाने नोटिफिकेशन जारी करत 16 गावांमधील शेकडो एकर जमीन संपादन करण्याचा घाट घातला आहे. दरम्यान या रिंग रोड विरोधात रणनीती आखण्यासाठी आज कॉलेज रोडवरील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांनी आपली 1 इंचही जमीन देणार नाही, आपण उच्च न्यायालयात जाऊ असा निर्धार केला. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी सज्ज झालेल्या मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या 111 अग्निवीर जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज लष्करी दिमाखात पार पडला. दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल RS गुराय उपस्थित होते. दरम्यान अग्निवीरांनी कर्तव्यदक्ष आणि देशसेवेची शपथ घेतली आणि शिस्तबद्ध संचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. अस्मिता क्रिएशन्स प्रस्तुत आणि बेळगावचे राजेश लोहार निर्मित आणि संतोष सुतार दिग्दर्शित दडपण हा मराठी चित्रपट आज ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. प्रदर्शन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत कोंडुस्कर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फीत कापून पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन करण्यात आले. कॅन्टॉन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण होणार आहे. त्यामुळे बोर्डची निवडणूक मागील 2 वर्षांपासून रखडली आहे. सध्या नामनिर्देशित सदस्यांमार्फत कॅन्टॉन्मेंटचा कारभार सुरू आहे. 10 ऑगस्ट रोजी नामनिर्देशित सदस्यांचा कालावधी संपणार होता, परंतु त्यांना पुन्हा एकदा 6 महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. शास्त्रीनगर येथील ड्रेनेज ब्लॉक होऊन या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेजमध्ये सॅनिटरी पॅड टाकल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून महानगरपालिकेने तातडीने ड्रेनेजची सफाई करावी, याचबरोबर सॅनिपॅड टाकू नये यासाठी जनजागृती करावी अशी मागणी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. बेळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडमध्ये लंपीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे गतवर्षी जिल्ह्यातील 25,000हून अधिक गोवर्गीय जनावरे दगावली होती. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला होता. मागील 4 महिन्यात रोगाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला होता. मात्र आता शेजारी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुसंगोपन खात्याची चिंता वाढत आहे. व्यापार परवाना कर तसेच वार्षिक कर जमा करण्यासाठी महानगरपालिकेला 4 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले आहेत. गेल्या 4 महिन्यात 89 लाख कर जमा करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
अथणी तालुक्यात अजूनही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या संदर्भात कागवाडचे आमदार राजू कागे यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर सरकारकडून किंवा जिल्हा प्रशासनाला अथणी तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश आले. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर, प्रांत अधिकारी माधव गीते यांनी शुक्रवारी तालुक्याला भेट देऊन पाहणी केली. या संदर्भातील अहवाल सरकारकडे पाठवला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निप्पाणी शहर व उपनगरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या चोऱ्यांना आळा बसावा तसेच आरोपींचा शोध घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी शहर व उपनगरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मात्र गेल्या वर्षभरापासून 50 पैकी केवळ 4च कॅमेरे सुरू आहेत. उर्वरित कॅमेरे केवळ शोभेची वस्तू बनल्याप्रमाणे ठिकठिकाणी लटकले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॅमेरे बसवण्यासाठी खर्च झालेला निधी वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव मिरज या रेल्वे मार्गावरील घटप्रभा आणि गोकाक रोड या 2 प्रमुख रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास होणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही स्थानकात ऑनलाईन स्वरूपात कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार व हुबळी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे संचालक इरण्णा कडाडी यांनी दिली. हुक्केरी तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील व सौंदत्ती येथे बदली झालेले शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांना तालुक्यातील शिक्षकांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कर्नाटक राज्य शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य व शिक्षक उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.